पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। कुख्यात गुंड निलेश घायवळ याला रोहित पवार यांनीच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला असा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलाय। रोहित पवारांनी राम शिंदे आणि गुंड निलेश घायवळचे हितसंबंध असल्याचा आरोप केला होता। तर राम शिंदे यांनीच निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यास मदत केली असा आरोप रोहित पवार यांनी केला होता। त्या आरोपांचं खंडन करत राम शिंदेंनी रोहित पवार यांचे आणि निलेश घायवळचे संबंध आहेत, तर 2019 साली कर्जत जामखेडमध्ये मला पाडण्यासाठी निवडणुकीच्या प्रचारात देखील आणलं होतं असा गंभीर आणि घणाघाती आरोप देखील केलाय। जे आमदार रोहित पवार आहेत त्यांनी 18-19 मध्ये निलेश घायवळ आणि त्यांच्या परिवाराला जामखेडला पाचारण केलं। माझा पराजय करण्यासाठी त्यांनी त्यांचा वापर केला आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये त्यांचे अतिशय कौटुंबिक संबंध आले। त्यांच्या वडिलांच्या बरोबर फोटो, आईंच्या बरोबर फोटो, स्टेज शेअरिंग त्यांच्या बरोबर फोटो, दरम्यानच्या कालखंडामध्ये त्यांचं भिनसलं देखील। आणि मग त्यांचं भिनसल्याच्या नंतर ते स्थानिक आहेत, आमच्या जे तालुक्यातील आहेत, पण कधी ते जामखेडला आले नाहीत। परंतु त्यांनी त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचा वापर करण्यासाठी त्यांना आणलं। त्यांनी सरळ त्यांचं नाव घेतलंय की आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी मदत केली, आम्हाला 2020 साली हा पासपोर्ट मिळालेला आहे आणि त्या पासपोर्टच्या आधारे आता ते बाहेरच्या देशात गेलेले। चौकशी लागेल, चौकशीत निष्पन्न होईल कधी पासपोर्ट मिळालाय, पण पासपोर्ट दिला कोणाचं, चंद्रकांत दादाचं नाव घेतलं, माझं नाव घेतलं, तानाजी सावंताचं नाव घेतलं। अरे तुम्ही करताय काय, बोलताय काय, दिलं कुणी, झालं कुणी? आणि त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की आम्हाला त्यांनी दिला। की लायसन देण्याची अथॉरिटी हे माननीय गृहराज्यमंत्री अतिशय चांगलं काम करतात, त्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे। त्यांचे वडील देखील गृहराज्यमंत्री होते, मी देखील गृहराज्यमंत्री होतो आणि मला वाटतं की त्यांनी या स्वरूपामध्ये कुठलं प्रकरण असलं की स्थानिक जे SP असतील किंवा CP असतील त्यांची विचारधारणा केली आणि त्या संदर्भामध्ये आता त्याच्यावरची पुढची कारवाई झालीच नाही। त्यामुळे लायसन इश्यू झालं नाही, वेपनही घेतलं नाही। की आता त्यांचे वडील त्यांच्या घरी गेले होते, त्यांच्या सासऱ्याच्या घरी अनेक वेळा त्यांच्या बैठका झाल्या आणि मग ते घायवळ बंधू इकडे आले। ते मोक्यातून कसं सोडलं हे सुद्धा त्यांच्या मामाने सांगितले, सोशल मीडियावर आहे की रोहित पवारांनी आम्हाला दिलेल्या तारखेला कसं सोडलं। मला वाटतं की देवेंद्र फडणवीस अशा गोष्टीला कधी कोणाला भीक घालत नाहीत आणि ते गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असताना त्यांना मोका लागला होता, त्या मोक्यातून सोडायचं काम रोहित पवारांनी केलं हे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं।